तर राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षण आणि ट्रिपल टेस्टचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या निवडणुकीतील ओबीसी उमेदवारीचं जी पदं आहेत ती अडचणीत येतील असा दावा विकास गवळी यांनी केलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरती नेमका कसा परिणाम होईल याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या नियमांचं उल्लंघन होत आहे असा दावाच गवळींनी केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणासंदर्भात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। तर विकास गवळी यांच्याशी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी केलेली बातचीत पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची केस आहे। विकास गवळी जी आपल्या सोबत आहेत याचिका करते। विकास जी, नेमका आज या युक्तिवादामध्ये तुमचं म्हणणं काय असणार आहे? तुम्हाला सर्व घटनाक्रम मी सांगतो। 4 मार्च 2021 रोजी विकास किसनराव गवळी केसचा जो निकाल लागला होता त्याला आधार होता के कृष्णमूर्तीच्या 2010च्या केसचा। 2010च्या केसमध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला ओबीसी आरक्षण देता येते, परंतु ते करण्यापूर्वी तुम्ही ओबीसीचा ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे। म्हणजे डेडिकेटेड कमिशन अपॉइंट केलं पाहिजे, त्या कमिशनकडनं इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे आणि एससी एसटी तिन्ही मिळून आरक्षण हे एससी एसटी ओबीसी तिन्ही मिळून आरक्षण हे 50%च्या वर जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। आता तोच मुद्दा आमच्या केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं 4 मार्च 2021 रोजी सांगितला होता आणि त्याच्यानुसार बाटिया कमिशनची नियुक्ती झाली होती। बाटिया कमिशननं सुद्धा अशाच पद्धतीचा रिपोर्ट ट्रिपल टेस्ट पूर्ण करून तो 7/7/2022 ला सबमिट केला। आता विषय असा आहे की 7/7/2022 त्याच्या अगोदर 4 मार्च 2021 हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये ओबीसीचं रिझर्वेशनच अस्तित्वात नव्हतं। पण मला एक सांगा की म्हणजे की जर 2022च्या अगोदरच्या नुसार जर ही प्रक्रिया पाळली गेली नसेल तर मग आता काय होऊ शकतं? ही ज्या पिरियडमध्ये ओबीसी रिझर्वेशन नव्हतं त्या कालावधीच्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार जर यांना कोर्टानं प्रक्रिया करायला सांगितली तर त्यावेळेला ओबीसी रिझर्वेशन नसताना मग यांनी हे ओबीसी रिझर्वेशन दिलेलं आहे की जो कायदाच अस्तित्वात नव्हता त्या कायद्यानुसार यांनी ही प्रक्रिया केलेली आहे। मग तो कायदा अस्तित्वात नसताना जर प्रक्रिया केली तर ही सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जर उद्या कोणी बाब आणली तर ती असंविधानिक ठरू शकते। ओबीसीचं रिझर्वेशन सुद्धा ते दिलेलं चुकीचं सर्वोच्च न्यायालय मान्य करू शकते आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं विनाकारण नुकसान होऊ शकते। त्यामुळे हा विषय आम्ही पटलावर आणलेला आहे। किती महत्वाचं आहे की तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला की असंविधानिक अशी ही प्रक्रिया होऊ शकते। समजा की तुमचं जर कोर्टाने ऐकलं आणि सांगितलं की ठीक आहे की ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते पाळणं गरजेचं होतं, जर असं जर कोर्ट म्हटलं तर मग पुढची प्रक्रिया काय असणार आहे? त्याच्यामध्ये काय होणार आहे किंवा जर हे सगळे चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाला असेल तर त्याला करेक्शन करण्यासाठी कोर्ट आदेश देऊ शकते आणि त्या पद्धतीनं संबंधित यंत्रणा त्यांच्या चुका ज्या घडलेल्या आहेत त्या कोर्टाच्या आदेशानुसार दुरुस्त होऊ शकतात। म्हणजे एकंदरीत हे जो आतापर्यंत जी चुकीची प्रक्रिया झाली तर तिला ते दुरुस्त करू शकतात। किती कालावधी लागेल यासाठी? त्याला काय एक 4-5-10 दिवसाच्या पेक्षा जास्त कालावधी लागत नाही जर यांनी मनावर घेतलं तर, आणि यांच्या मनातच नसेल तर मग हे कारण नसताना त्याला प्रोलॉंग सुद्धा करू शकतात जसं अगोदर केलं। बिलकुल, म्हणजेच की आजच्या या सुनावणीचा परिणाम जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होऊ शकतो असं विकास गवळी यांचं ठाम मत आहे। कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, एनडीटीव्ही दिल्ली। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।